हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीरमध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल, पण जर एकदा केली ना तर सगळेच तुमचे खूप कौतुक करतील. इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 मूठभरला थोडी जास्त कोथिंबीर घेतली आहे. तर ही रेसिपी मी 3 जणांसाठी करत आहे. त्यासाठी इतकी कोथिंबीर पुरेसी आहे. जर तुम्ही ही रेसिपी जास्त जणांसाठी करत असाल तर कोथिंबीर थोडी जास्त घ्या. तर कोथिंबीर अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही अशी बारीक कट करून घ्यायची आहे. जर कोथिंबीरचे कवळ्या काड्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला ह्या रेसिपीमध्ये घ्यायच्या आहेत. जर जास्तच निबार काड्या असतील तर त्या तुम्ही काढून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. आपल्याला ह्या रेसिपीसाठी जितकी बारीक कोथिंबीर कट करता येईल तितकी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता, इथे मी सर्व कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे. जर आपल्याला वाटलंच तर इथे मोठ्या काड्या राहिल्या आहेत तर त्या तुम्ही हाताने बारीक केल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचे. तर बघा, इथे मी 1.5 पळी तेल घालून घेतलं आहे. त्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. आता मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला 1 मोठा पोह्यांचा चमचा जो असतो तो सफेद तीळ घालायचा आहे. आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला ही मिरची आणि हे तीळ परतून घ्यायचे आहेत. तीळ खूप जास्त परतायचे नाही आहेत, कारण की ते लगेचच जळू शकतात. त्यामुळे आता यामध्ये आपण जी बारीक कट केलेली कोथिंबीर होती ती सर्व कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला वाटेल की कोथिंबीरची भाजी करते की काय, तर इथे आपण कोथिंबीरची भाजी करत नाही आहे. तर अगदीच नवीन रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बघा, आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. तर इथे मी 1 मिनिटभर ही कोथिंबीर परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. तर बघा, इथे मी आता अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम फास्ट करायची, म्हणजे ह्याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्या पाण्याला. त्यासाठी गॅस आपल्याला मोठा करायचा आहे. तर बघा, इथे पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आता इथे 1 वाटी रवा घेतला आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तरीसुद्धा चालणार आहे. तर आपल्याला थोडा थोडा रवा यामध्ये घालून असं सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ह्याच्या गाठी होणार नाहीत. तर बघा, इथे संपूर्ण रवा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि असं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता इथे तुम्हाला जर थोडं घट्ट वाटत असेल तर मग तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, किंवा मग पातळ झालं असेल बॅटर तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडा रवा ॲड करू शकता. तर बघा, इथे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. अधूनमधून झाकण काढून आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही. आता इथे मी जर्मलची कढई वापरली आहे, त्यामुळे रवा थोडाफार खाली लागू शकतो. जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरली तर यामध्ये रवा अजिबात चिटकणार नाही. तर बघा, इथे मी मिक्स करून घेते.
तर रवा थोडासा कच्चा वाटतोय, तर आपण पुन्हा यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर अजून वाफ काढून घेऊया. तर इथे मी झाकण ठेवलं आहे. आता इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण झाकण काढून पुन्हा हा रवा मिक्स करून घेऊया. तर बघा, इथं आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि रवासुद्धा व्यवस्थित शिजला आहे. तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी प्लेटला तेल वगैरे लावलं नाही आहे, कारण की आपल्याला इथे कोथिंबीरच्या वड्या वगैरे करायच्या नाही आहेत. त्यामुळे प्लेटला आपण तेल लावून घेतलं नाही आहे. आता हा सर्व रवा आपल्याला या प्लेटमध्ये अगोदर काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पहा, इथे आता हे बॅटर खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. तर बघा, इथे बॅटर थोडंफार थंड झालं आहे. खूप जास्तसुद्धा थंड करायचं नाही आहे आपल्याला हे बॅटर. थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्याचे असे गोल बॉल तयार करून घ्यायचे. तर बघा, इथे मी अगोदर हाताला थोडंसं तेल लावलं आहे, जेणेकरून हा रवा जो आहे तो आपल्या हाताला चिटकणार नाही. तर बघा, इथे आपल्याला अशा पद्धतीने ह्याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. अगदी सहज ह्याचे बॉल तयार होतात. तुम्हाला जर बारीक करायचे असतील किंवा मग मोठे करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. तर बघा, इथे मी सर्व असे बॉल तयार करून घेते. तुम्ही ही रेसिपी जर पाहुणे आले तरीसुद्धा करू शकता. खूप छान रेसिपी आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्ही ही रेसिपी पाहुणे आल्यावर केली तर त्यांनासुद्धा ही रेसिपी खरंच खूप आवडेल आणि ते सुद्धा तुमचं खूप कौतुक करतील. तर बघा, इथे आपण अशा पद्धतीने सर्व बॉल तयार करून घेऊया. आणि तुम्ही ही रेसिपी जर मुलांच्या टिफिनसाठी बनवून दिली तरीसुद्धा मुलं ही आवडीने खातील आणि खूप झटपट होते. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत जर भाजी चपाती करायला वेळ नसेल तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही करून देऊ शकता. तर बघा, इथे अशा पद्धतीने मी सर्व बॉल तयार करून घेते. तर इथे मी सर्व बॉल तयार करून घेतले आहेत. तर बघा, इथे 3 जणांना पुरेल इतपत हे बॉल तयार झाले आहेत. आता पाहू शकता, इथे अगदी व्यवस्थित असे हे बॉल तयार झालेत, कुठेही चिरा वगैरे पडल्या नाही आहेत. तर आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल आपल्याला अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे, जेणेकरून हे बॉल आपल्याला एकदम असे क्रिस्पी हवेत. म्हणून आपल्याला अगोदर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. जर तुम्ही तेल जास्त गरम केलं नाही तर मग हे बॉल नरम पडू शकतात. आपल्याला फक्त क्रिस्पी होण्यासाठी हे बॉल तळायचे आहेत, कारण की आपण रवा अगोदर 2 ते 3 मिनटं शिजवून घेतला आहे आणि रवा शिजायला फार वेळ लागत नाही. त्यासाठी गॅस आपल्याला फास्टच ठेवायचे हे बॉल तळताना, जेणेकरून आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून छान असे क्रिस्पी हे बॉल तयार होतील. तर बघा, असे सतत आपल्याला हलवून हे आलटीपलटी करून सगळीकडून छान असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे बॉल अगोदर करून ठेवले आणि मग ज्यावेळेस तुम्हाला खायचे त्यावेळेस तुम्ही हे तळले तरीसुद्धा चालणार आहे. किंवा मग संध्याकाळचे तुम्ही जरी हे बॉल तयार करून ठेवले आणि सकाळी तुम्ही टिफिनसाठी मुलांना तळून दिले तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, इथे छान असा गोल्डन कलर आला आहे. आता आपण हे बॉल एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पद्धतीने इथे मी पुन्हा गॅस फास्ट केला आहे आणि मग यामध्ये आपल्याला हे बॉल सोडून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे कढईमध्ये जितके बॉल बसतील तितके बॉल मी यामध्ये सोडून घेतले आहे. आता हे सुद्धा आपल्याला फास्ट गॅसवरती असे सगळीकडून व्यवस्थित गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर पहा, चॅनलवर जर नवीन असाल तर अजूनसुद्धा लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा.
नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता इथे हे सुद्धा बॉल छान असे मी फास्ट गॅसवरती ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतले आहेत. तर आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही ह्याला काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा छान असे हे सुद्धा ब्राऊन कलर आला आहे. आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे बघा आपले हे रव्याचे बॉल तयार झाले आहेत. तर पहा बाहेरून खूप जास्त क्रंची आणि आतून खूप जास्त मऊ असे हे बॉल झाले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.